तर मित्रांनो, आज आपण आलतो रहस्यमय जागेवर, पण आपल्याला नाही माहित होतं की इथे येऊन आपल्यासोबत असं होणार आहे. नाही तर आपण आलोच नसतो इथं. पण असं मधातून नका पाहू, चला तर तुम्हाला पहिल्यापासूनच सांगतो. तर का म्हणता मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्ष. तर मित्रांनो, आज आपण चाललो होतो महिमापूर, कारण तिचे जे पुरातन काळातील पायवीर आहे ते सर्वात जगप्रसिद्ध आहे. मग काय मित्रांनो, आलो आपण हे पायवीर पाहण्यासाठी. आणि मित्रांनो, हे ऐतिहासिक पायवीर हेमाडपंथी शैलीमध्ये सुमारे 700 वर्षापूर्वी बांधण्यात आली होती. हे ऐकल्यानंतर तर आपले पूर्ण तोत्तेच उडाले होते. पण मित्रांनो, इथच्या कारिगरांनी किंवा कामगारांनी जे पण हे काम केलं आहे ते खूप अप्रतिम केलं आहे. कारण जर आपल्याला त्या दुसऱ्या साईडला जायचं असेल ना, तर इतकी छोटीशी जागा आहे का काय सांगावं. इथून जर कोणी खाली पडलं तर त्याची एंड टू एंड डायरेक्ट डेडच आहे. पण आपण तुम्हाला दाखवण्यासाठी आपण तर कुठं पण जायला तयार आहे. मग काय, आपण सर्व जागी फिरलो वगैरे. आणि इथचं एक भारी वैशिष्ट्य म्हणजे काय, जसं जसं आपण याच्या खोलमध्ये जासान तशी तशी त्याची थंडीची लेवल वाढतच वाढत जाते. आणि मित्रांनो, आपण इथच्या आजूबाजूच्या लोकांना विचारलं हे पायवीर कशासाठी बांधत होते. त्यांनी सांगितलं पहिल्याच्या काळात महाराज लोक हे पायवीर याच्यासाठी बांधत होते की पावसाळ्यात पाणी जे येत होतं ते साठवून ठेवण्यासाठी, उन्हाळ्यात वापर आला पाहिजे बा त्याचा, किंवा दुष्काळात, त्याच्यासाठी हे पायवीर बनत होती. मग हे पायवीर पाहून आणि इथची काही इन्फॉर्मेशन जमा करून आणि इथचे खरोखर जे वैशिष्ट्य आपण अनुभवले ते पाहून आपण निघालो आपल्या घराच्या रस्त्यानं. आणि मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल आणि हे पायवीर आवडले असेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला फॉलोच करून टाका. तोपर्यंत जय श्रीराम.